नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता NDTV मराठी. सौभाग्यवती सरपंच ही वेबसिरीज अल्ट्रा झकास या OTT प्लॅटफॉर्मवरती आपल्या भेटीला आलेली आहे आणि या वेबसिरीजला प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. याच वेबसिरीजमधील कलाकार आज आपल्या भेटीला आलेले आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. शिवाय 3 खास पाहुण्या सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. आधी सर्वांची ओळख करून देते. आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका दप्तरदार. तुमचं स्वागत आहे. यासोबतच आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी सुद्धा. त्यांचंही स्वागत आहे. आणि ज्यांचा मी उल्लेख केला त्या 3 खास पाहुण्या, कारण वेबसिरीज मुळात महिला सरपंचांच्या आयुष्यावरतीच आधारित आहे. त्यामुळे या 3 खास पाहुण्यांना आम्ही निमंत्रित केलंय आणि त्यांचीही ओळख तुम्हाला करून देते. मुरबाड तालुक्यातील किसळ गावच्या सरपंच डॉक्टर कविता वार आणि पालघरमधल्या कवाडा गावच्या सरपंच दर्शना बोदले आणि पालघरमधल्या सोगवे ग्रामपंचायतीचे सरपंच लहानी दौना. तिघींचंही मी स्वागत करते. आणि पहिला प्रश्न अर्थातच देविकाजींना, कारण ही जी वेबसिरीज आहे सौभाग्यवती सरपंच अर्थातच महिलांच्या आयुष्यावरती आधारित आहे. मी ट्रेलर पाहिले, वेबसिरीजचे काही एपिसोड पण पाहिलेले आहेत. तुमचं या वेबसिरीजमधलं कॅरेक्टर काय, अवली कशी आहे? खरं म्हणजे साध्या घरातली साधी मध्यम वर्गातली गावाकडची बाई अशी ती अवली आहे. पण दिसायला जितकी साधी तितकी आतून हुशार, बुद्धिमान. ती गावामध्ये सरपंच झाल्यानंतर अनेक बदल घडवून आणते. तिची कपॅसिटी संपूर्ण गावाची मदत करण्याची, तिची कपॅसिटी सरपंच म्हणून गावात बदल घडवून आणण्याची ही अफाट आहे आणि त्या बाबतीत ती एक्स्ट्राऑर्डिनरी अशी ती अवली आहे सौभाग्यवती सरपंचमधली. आणि याच सौभाग्यवती सरपंचमधलं दुसरं कॅरेक्टर ऐश्वर्याचं, जी फारच एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी वाटते, गावामध्ये खूप उठून दिसणारी आहे. कसं कॅरेक्टर आहे हे? आत्ता देविकाने जे सांगितलं की ती जशी अत्यंत साधी सोजवळ आहे, त्याच्या एक्झॅक्ट उलट ऐश्वर्या आहे. अत्यंत मॉडर्न, अत्यंत आगाऊ, अगोचर म्हणू शकता अशी ती आहे. आणि जशी अवली आतमधनं हुशार आणि अशी आहे, तशीच करेक्ट ऐश्वर्या आतमधनं निर्बुद्ध आहे, बिंडोक आहे. पण शो ऑफ आणि छान राहणं आणि मॉडर्न राहणं आणि यालाच बुद्धिमत्ता ती समजते आहे. ओके. अशी मस्त आहे ऐश्वर्या. म्हणजे ह्या अवलीचा जर का गोडवा जाणवायचा असेल तर मग ऐश्वर्यासारखा स्पाइस गरजेचा आहे. इट्स अ कम्प्लीट मील. वा. खरं तर राज्यामधल्या विधानसभा निवडणुका आत्ताच संपलेल्या आहेत, पण राज्यामधल्या विधानसभा निवडणुकांपेक्षाही जास्त चुरस असते ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये. अगदी प्रत्येकाला असं वाटत असतं की मी याचा भाग आहे आणि खूप जोरदार लढत अगदी त्यामध्ये पाहायला मिळते. आम्ही सुद्धा बातम्यांमध्ये अनेकदा पाहतो. तर सरपंच पदाची ही निवडणूक आणि त्यानंतर गावामध्ये होणारा बदल अशी काहीशी एक स्टोरी याच्यामध्ये आहे. कशी लढत दाखवलेली आहे आणि नेमकं या वेबसिरीजच्या माध्यमातून काय संदेश देण्याचा प्रयत्न आपण केला? आपल्याकडे काही काळापूर्वी आरक्षण आलं बायकांसाठी सरपंच पदासाठी आणि मग असं सुरू झालं की पुरुषांना तिथे जागा मिळत नाही, म्हणून पुरुषांना घरात सत्ता राहावी म्हणून त्यांनी आपल्या आपल्या बायकांना सरपंच पदासाठी उभं करायला सुरुवात केली. अशा याच्यातून अनेक बायका सरपंच म्हणून निवडून आल्या. तसंच आमच्या या वेबसिरीजची ही गोष्ट आहे की हे 2 पुरुष वेगवेगळ्या ऑपोजिट एकमेकांच्या, आणि ते दोघं त्यांच्या घरामध्ये सत्ता राहावी म्हणून त्यांच्या बायकांना उभं करतात आणि मग ती सगळी गंमत सुरू होते. मग या 2 बायका एकमेकींच्या समोरासमोर येतात. बरं, अनुभव म्हणाल तर अश्विनीला थोडा तरी ग्रामपंचायतीचा अनुभव असतो, पण मी साधी घरातली घरकाम करणारी बाई, 12वी शिक्षण झालेली, त्यामुळं पॉलिटिक्सचा, सरपंच पदाचा, शिक्षणाशी फार संबंध नसलेला अशी साधी घरातली बाई. आणि मग तिला एकदम सरपंच म्हणून उभं केल्यानंतर ती हिच्या समोर येते आणि मग त्या दोघींची टसल सुरू होते. अशी ती सगळी गंमतशीर गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि कॉमेडी कॅरेक्टर मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही केलेलं असेल. हो, आत्तापर्यंत ज्या माझ्या भूमिका होत्या त्या थोड्या गंभीर स्वरूपाच्या, थोड्या काय म्हणता येईल, थोड्या रिअलिस्टिक, थोड्या आर्ट फिल्म्स टाईपच्या होत्या. पण ही थोडीशी कमर्शियल अशी वेब सिरीज आहे. ह्याच्यामध्ये ते कॅरेक्टर खूप रिअलिस्टिकली आम्ही मांडलेलं आहे, पण थोडा ह्युमर आहे. भाषेची एक वेगळी गंमत आहे, वऱ्हाडी भाषा वापरली आहे, त्यामध्ये भाषेची एक वेगळा फ्लेवर आहे या वेब सिरीजमध्ये. वऱ्हाडी भाषेबद्दलच मला विचारायचं होतं. तुम्ही तशा दोघीही शहरी भागात वाढलेल्या आहात. वऱ्हाडी भाषा किंवा कुठल्याही ग्रामीण भाषेचा लहेजा स्वीकारताना किती मेहनत करावी लागते तुम्हाला? खास करून या वेब सिरीजमध्ये अगदी वऱ्हाडी भाषा म्हणजे फार वेगळाच एक जॉनर आहे. तो कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करायला लागलं? अगदी खरं आहे तुझं. आम्ही दोघी जणी पुण्याच्या आहोत, त्यामुळे लहानपणापासनं ते आत्तापर्यंत प्रमाण भाषा कानावरही पडत आली आहे, प्रमाण भाषा बोलली पण गेली आहे. आणि या
या म्हणजे अशा प्रोजेक्टच्या निमित्ताने ना वेगळ्या वेगळ्या भाषा बोलण्याचा किंवा एक्सप्लोअर करण्याचा एक चांगला अनुभव येतो. वऱ्हाडी भाषा ही अत्यंत गोड आहे, पण ऐकायला खूपच गोड आहे. ती बोलायला तेवढीच डिफिकल्ट आहे. मी तेच विचारते. पण सुदैवाने त्यातल्या त्यात मी थोडीशी त्याच्यामध्ये लकी यासाठी होते की माझं जे कॅरेक्टर आहे ते गावात राहूनही खूप मॉडर्न असल्याचा आव आणणार आहे. त्यामुळे ती जी ऐश्वर्या जी आहे, जरी तिची बोलीभाषा वऱ्हाडी असली तरी ती कॉपी करते मुंबई पुण्यातल्या बायकांची. तिचे कपडे मुंबईच्या लोकांचे. तुम्ही ट्रेलरमध्ये ऐकले Yes. असेल, तुम्ही मुंबईत असतात तर म्हणजे तिला असं अगदी वाटतं डायलॉग आहे की की मी गावचं डायरेक्ट टोकियो करणार वगैरे. एक्झॅक्टली, थोड्या दिवसात ती जॅपनीज पण बोलायला लागेल असा कॉन्फिडन्स आहे तिला. पण मजा अशी आहे की बरेचदा आपण कसं बोलता बोलता इंग्लिश बोलता बोलता सुद्धा काहीतरी झालं आणि ऐक असं मराठीत म्हणून जातो. ते मराठी तेवढं ऑथेंटिक आपल्याला माहिती आहे म्हणून वाटतं. तर माझ्यासाठी चॅलेंज असं होतं की जरी मी मुंबईच्या भाषेची कॉपी करते, मुंबईत राहणारे आणि थोडं बट दिस इज डोंडगाव बुद्रुक वगैरे असं बोलतेय, पण जेव्हा मी चुकून बोलून जाईल ती भाषा वऱ्हाडी असणं गरजेचं होतं. आणि ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी, कारण का ती माझी ओरिजिनल भाषा वाटावी असं मला ते चुकून बोलून जायचं होतं. पण अर्थात आमचे लेखक श्याम सरांनी आमच्याकडनं खूप चांगली तयारी करून घेतली होती. आम्हाला भाषेचे ऑडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या की एखाद्या वाक्याचे तुम्ही किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे बोलू शकता, किंवा त्याची एका शब्दाचे पण समानार्थी शब्द पण बऱ्यापैकी त्यांनी दिले होते. आणि जास्त अभ्यास हिनी केलाय बिचारीनी, कारण का तिला ऑथेंटिकली सगळं बोलायचं होतं, पण मला ते चुकून बरोबर बोलणं लिबर्टी होती. हा मेजर टास्क होता. पण ते जास्त अवघड आहे अगं, चुकून बरोबर बोलणं. माझ्यासाठी टास्क होता तो. वऱ्हाडी भाषेची सवय पण नाही. नाळमध्ये थोडंसं आम्ही तिकडचं नागपूरकडचं थोडंसं ते वापरलं होतं, पण इथे अगदी ऑथेंटिक वऱ्हाडी भाषा आम्ही वापरलेली आहे. त्यात इतकं लिखाण चांगलं आहे. श्याम पेठकरांनी इतकी सुंदर ही वेबसिरीज लिहिलेली आहे. त्यामुळे चांगल्या म्हणींचा वापर ह्याच्यामध्ये केलेला आहे, ज्या ऐकायला फार मजा येते त्या म्हणी सगळ्या. तर ते सगळं खूप अवघड काम होतं. पण मला असं वाटतं की त्याचं मुख्य क्रेडिट जर मी कोणाला दिलं तर ते श्याम पेठकरांना, कारण त्यांनी संपूर्ण वेबसिरीज ही आम्हाला रेकॉर्ड करून पाठवली होती त्या भाषेमध्ये. त्यामुळे आम्ही सतत, किशोर कदम आणि मी दोघंही सतत ते ऐकत होतो, त्यांनी पाठवलेले ऑडिओ क्लिप्स कानावर सतत ते पडत होतो. आणि एकमेकांशी बोलताना वेबसिरीजच्या शूटिंगच्या दरम्यान आम्ही बऱ्याचदा तसंच बोलत होतो एकमेकांशी, म्हणजे पुणेरी बोलणं टाळत होतो तेव्हा तिथे. मग ते एकमेकांशी कॅज्युअली बोलताना सुद्धा त्या भाषेत बोलल्यानंतर हळूहळू ते इतकं अंगवळणी पडलं होतं की काही वाटेन असं झालं होतं हळूहळू काही दिवसांनी. तुम्हाला काही वाटेन असं झालं, पण बरंचसं या सरपंचांना वाटत असेल कदाचित, कारण त्यांचं आयुष्य तुम्ही या वेबसिरीजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना वेबसिरीज नेमकी कशी वाटली. डॉक्टर कविता, खरं तर सौभाग्यवती सरपंच आज ग्रामीण भागामध्ये अनेक महिला आहेत. झालं असं की राजकीय रिझर्वेशन मिळालं, सरपंच होण्याची संधी मिळाली, मात्र बऱ्याचदा महिलांना सरपंच झाल्यानंतर तसं काम करता येत नाही, कारण पुरुष मंडळीच, म्हणजे आपण म्हणतो की कारभारीच, घरचा कारभारी हा तो कारभार सरपंच पदाचा पण हाकत असतो आणि संधी तुम्हाला काम करण्याची कमी मिळते. पण तुमच्याबद्दल जे मी वाचलेलं आहे, तुमच्याबद्दलचे आर्टिकल्स वाचलेले आहेत, तुम्ही खूप सुंदर काम केलेलं आहे ग्रामपंचायतीचे सरपंच असताना. ही वेबसिरीज पाहिल्यानंतर त्याच्याशी रिलेट झालं की मी निवडणूक कशी लढले होते किंवा कशा मला अडचणी आल्या होत्या, या सगळ्याशी तुम्हाला रिलेट करता आलं? बऱ्याच गोष्टी मला वाटतं ह्या वेबसिरीजमधून दाखवण्याचा प्रयत्न, बेसिक गोष्टी. रिझर्वेशन 73व्या घटना दुरुस्तीने आम्हाला 1992ला मिळालं महिलांना. ते जास्त महत्त्वाचं ह्यासाठी आहे की ती घटना दुरुस्ती महिलांचा राजकीय प्रवास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणण्यासाठीची सुरुवात होती. आणि तीच खरं तर ह्या सगळ्या वेबसिरीजमधून मला वाटतं की जेव्हा आरक्षण लागतं तेव्हा स्वतःची बायको किंवा बहीण किंवा आई ह्याच तिथे पुढारीपण करणाऱ्या असाव्यात का, हा प्रश्न होतो. ज्या समाजामध्ये काम करतात आहे, गावातले प्रश्न घेऊन काम करतात आहे, अशा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी राजकीय याच्यातून मिळणं जास्त महत्त्वाचं होतं. आणि मला वाटतं ह्या वेबसिरीजच्या एका मुद्द्यांमधून ती गोष्ट जास्त प्रकर्षाने प्रभावीपणे मांडलेली आहे की तिथे एक मुद्दा दाखवला आहे की आरक्षण लागलं ज्यावेळेस त्यावेळेस बायकोलाच उभं करावं, ही एक थोडीशी सुरस सुरू झाली. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे
की राजकीय सत्ता कोणाला हातातून सोडायची नसते. पण मग महिलेच्या हातात किंवा बायकोच्या हातात राजकारण राहिलं तर मीच तिथला सरपंच पती ही कन्सेप्ट आजही महाराष्ट्रामध्ये तेवढ्याच प्रमाणात आहे. 13,920 महिला महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या जोरावर निवडून आल्या, पण त्या निवडून येत असताना आज किती टक्के महिला स्वतंत्रपणे कारभार करतात हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. ही वेब सिरीज त्या सगळ्या महिलांना एक वेगळ्या अँगलने बघायला लावणं, स्वतःचं काम, गाव पातळीवरचे प्रश्न, पाणी प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, शाळा ज्या महत्त्वाचा भाग आहेत, अंगणवाड्या ज्या संपूर्ण ग्रामपंचायतीला विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन जाण्याचा मार्ग मोकळा करतात आणि ज्या 9 थीम शासनाने सांगितलेल्या आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. महिला सक्षमीकरण, महिला स्नेही पंचायत, त्याचबरोबर बालस्नेही पंचायत, आरोग्यदायी गाव, ह्या सगळ्या गोष्टींवरती ह्या वेब सिरीजच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं की हा काळ 2025चा आहे, तर महिला 73व्या घटनादुरुस्तीचा लाभ घेत असताना सरपंचपती ही कन्सेप्ट ह्या वेब सिरीजमधून बाजूला सारली आहे. तशी महाराष्ट्रातली आणि देशातली महिला ती सरपंचपती ही कन्सेप्ट बाजूला सारून स्वतः राजकीय नेतृत्वामध्ये सक्षमपणे काम करते, हीच छान अपेक्षा बोललात आहे. तुम्ही, खरंच खूप छान बोललात. आणि खरं तर मराठी सिनेमा असो, वेब सिरीज किंवा नाटक, ह्याचा एक विचारच हा असतो की समाजामध्ये बदल घडायला पाहिजे. आणि हा बदल नक्कीच सौभाग्यवती सरपंचच्या माध्यमातून तुम्ही जो उद्देश ठेवलेला आहे तो तिथपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा. दर्शना, तुम्ही सुद्धा ही वेब सिरीज पाहिलीत का आणि कशा पद्धतीनं तुम्ही रिलेट करू शकला या वेब सिरीजला? खरं म्हणजे खूप चांगली आहे ती वेब सिरीज. आणि आम्ही ग्रामीण भागातून आहोत आणि ह्याचा आम्हाला खूप उपयोग होणार आहे. आता आमच्यासारख्या पुढे येऊन बोलतात, पण बऱ्याच अशा सरपंच असतात, जसं कविताताईंनी सांगितलं की त्या फक्त पती हा खुर्चीवर असतो आणि ती खुर्चीवर बसते ती, पण कारभार बघणारा हा पती असतो. आत्ता जेव्हा ही वेब सिरीज बघतील सगळ्या महिला ज्या सरपंच आहेत त्या किंवा इतर गावातल्या महिला बघतील, त्यांना आता स्वतःला प्रोत्साहन मिळेल ह्याच्यामुळे आणि ह्या स्वतः हिंमत करतील पुढे जाण्याचं. आणि जसं त्या ताईंनी तिथे काम केलेलं आहे एक सुंदरपैकी, तसं गावाचा विकास करण्यासाठी खरंच ते खूप चांगलं उपयोगात आम्हाला पडणार आहे. ह्याचं आम्हाला फार बरं वाटलं की अशी वेब सिरीज पाहिजे. लहानीजी, तुम्हाला काय वाटलं ही वेब सिरीज पाहिल्यानंतर? सौभाग्यवती सरपंच ही वेब सिरीज खूपच चांगली आहे. खरंच आमचं काम आणि जे या सौभाग्यवती सरपंच या वेब सिरीजमध्ये आहे एकदम सेम आहे. कारण ज्या पद्धतीचे आम्ही काम करतो हा खूपच ग्रामीण भाग आहे. 100% हा आदिवासी बहुल आमची ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने हे सिरियलमध्ये दाखवलेलं आहे तीच खरी पोझिशन आहे की एक पुरुष महिलेला जरी आरक्षण भेटलं तरी एक महिला फक्त सरपंच म्हणून असते, पण काम करणारा हा त्यांचा नवरा असतो. पण ज्या ठिकाणी महिला सरपंच आहेत तिथे त्या खूप भांडतात की पाणी आमच्या महिलांना भेटावं यासाठी भांडतात. त्या ठिकाणी बऱ्यापैकी काम झालेलं आहे. पण ज्या ठिकाणी पुरुष आहेत सरपंच त्या ठिकाणी अद्याप पण म्हणजे जेवढं काम व्हायला पाहिजे तेवढं झालेलं नाही. तर आम्ही असं तिघीजणी येत असताना आम्ही दोघी पालघरमधूनच आलो, तर एकत्र आलो. त्याच्यानंतर आम्ही अंधेरीला येऊन कविता ताईंशी भेटलो. तिघी येत असताना हे जेव्हा ही सिरीज बघितली तेव्हा आम्ही असं ठरवलं की ही सिरीज आपल्या महिलांना गावपाड्यावरती कसं नेता येईल, महिला कशा बोलतील आणि आपले प्रश्न कसे सोडवून घेता येतील यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्या सिरीज आपण गावपाड्यावरती काहीतरी एक सभासारखी किंवा मंडप टाकून तिथे घेता येतील का ही आम्ही चर्चा करत होतो. खूपच म्हणजे ग्रामीण भागात तर महिलांना म्हणजे इतकं पुढे आणलं जात नाही. तर ही जर आपण सिरीज दाखवली तर खरं बोलतात. त्या ग्रामीण भागातल्या महिलांना खरंच इतकं हायलाईट केलं जात नाही. त्यांच्या इतक्या अडचणी असतात ज्या त्या सांगतात त्यांच्या शब्दामध्ये की अजूनही महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, त्यासाठी लढावं लागतं. किती छान वाटतं अशी वेब सिरीज तुम्ही घेऊन येता आणि या महिला त्याच्याशी रिलेट करतात. त्याचं तुम्हाला आता प्रत्यक्ष त्यांच्या रिॲक्शन पाहायला मिळतात. जनरली आता शूटिंग लोकेशन सगळ्यांना माहिती असतात. इथे एक गाव दाखवायचं तर वाई किंवा भोरसारखी ठिकाणं खूप एक्सप्लोर झालेली आहेत. पण स्पेशली या सिरीजचं शूटिंग भोरमध्ये सुद्धा इतक्या इंटिरियरमध्ये जाऊन केलेलं आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ना ज्या ताई सांगतायत की पाण्याचे,
वॉशरूम फॉर दॅट मॅटर. आणि इतकं छोटं गाव की जिथे व्हॅनिटी पण जाऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला ॲक्टर्सना व्हॅनिटीची एक सवय असते की बाकी आम्ही किती उन्हातानात कशाही कुठेही कुठल्याही सर्कमस्टन्सेसमध्ये काम करू, पण एकदा शूटिंग संपलं किंवा 2 सीनमधला ब्रेक असेल तर निदान आम्ही व्हॅनिटीमध्ये येऊन आमच्या स्पेसमध्ये बसू शकतो. पण हे पर्टिक्युलर शूटिंग अशा ठिकाणी अशा लोकेशन्सना झालेलं आहे की जिथे व्हॅनिटी पोचूच शकत नाही. म्हणजे ही जी सायकलवर फिरताना दाखवली आहे ती रियालिटी आहे. त्या गावामध्ये ट्रान्सपोर्टचा मोड तोच आहे. 2 व्हीलर शिवाय जास्त कुठे आतपर्यंत जाऊ सुद्धा शकत नाही. अशा ठिकाणी हे सगळे शूट केलेले आहेत. काम करतो आपण, खूप कष्ट घेतो, पण एक बेसिक एक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एक बेसिक एम्युनिटीज या आपल्याला एक शहरात राहण्यामुळे मिळत असतात. आपण आणि ते आपल्याला सवयीच्या झालेल्या असतात आणि ते नाही, हे असं इथे नाहीये हे पचणंच किती अवघड असतं. आणि या सगळ्या माऊल्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये नॉट ओन्ली राहत आहेत पण ती सिच्युएशन बदलण्यासाठी झगडत आहेत. त्यामुळे मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. मला एक अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं, म्हणजे ही वेब सिरीज झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर आत्ता या तिघींना आम्ही भेटलो. याच्या आधी भेटलो नव्हतो यांना तिघींना. आणि मगाशी आम्ही सगळ्याजणी गप्पा मारत होतो एकमेकींशी, तेव्हा ऐकून इतकं छान वाटलं. मी त्यांना म्हटलं तुम्ही पाहिली का वेब सिरीज, मग तुमचे तिकडचे प्रश्न काय आहेत. तर त्यांनी एक एक प्रश्न गावाकडे काय आहेत ते सांगितले. त्याच्यामध्ये पाणी हा प्रश्न होता, त्याच्यामध्ये आरोग्य हा प्रश्न होता. त्या म्हणाले अजूनही गरोदर बायकांसाठी हॉस्पिटल नाही आहे, इमर्जन्सी आली तर आम्हाला काही करता येत नाही. मध्ये एक केस झाली की जिथे बाईचे प्राण गेले गरोदर बाईचे, कारण हॉस्पिटलच गावात नव्हतं. हॉस्पिटल असलं तरी तिथे डॉक्टर नसतात त्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल. त्यानंतर साप चावल्यानंतर कुठे न्यायचं हे माहिती नसतं माणसाला. तर हे सगळे प्रश्न त्या बोलत होत्या आणि आम्ही बोलता बोलता सहज एकमेकींना असं म्हणालं की अरे हे तर आपण दाखवलेलं आहे आपल्या वेबसिरीजमध्ये, अरे हा पण प्रश्न आणलेला आहे वेबसिरीजमध्ये. मग त्या म्हणाले की तुम्ही जे दाखवलंय ते सगळी खरी परिस्थिती आहे तिथे आणि इतकं ते ऑथेंटिकली तुम्ही संपूर्ण आणलेलं आहे. तर मला अगदी आवर्जून कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे आमच्या लेखकाचं श्याम पेटकर यांचं, संतोष कोल्हे यांचं, की ज्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने मांडलंय. आणि पेटकरांनी इतकं उत्तम लिहिलंय की खरी गावाकडची परिस्थिती तुम्हाला या संपूर्ण वेबसिरीजमध्ये बघायला मिळेल. आणि नुसतं असं नाही की तिथले प्रश्न मांडलेत, तर ते इतक्या ह्युमरस पद्धतीने या वेबसिरीजमध्ये मांडलेले आहेत. सो इट इज ऑल्सो एंटरटेनमेंट, इट इज ऑल्सो लोकांना अगदी सहजपणे लोकांना कनेक्ट होईल म्हणजे असं ते आहे. कडू औषध असतं ना, ते कसं साखरेत घोळून देतो लहान मुलांना, तसा हा एक म्हणजे औषध सत्य आहे. परिस्थिती आहे पण तुम्ही हसत हसत स्वीकारा आणि त्यात बदल करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर हसा आणि ते बदलण्याचा प्रयत्न करत पुढे जा. असा एक छोटासा एक अंडर करंट आहे या सिरीज मध्ये. एक सत्य परिस्थितीवर बोलतो म्हणून मी ट्रेलरमध्ये पाहिलं होतं, तू जमीन सारवतेस शेणाने, आणि बऱ्याच गोष्टी ज्या ग्रामीण भागामध्ये केल्या जातात, शहरी भागातली व्यक्ती आणि त्या तसंच पद्धतीने कॅरेक्टरसाठी स्वतःला बदल करणं किती कठीण होतं. माझ्यासाठी या वेळेला फार कठीण नव्हतं, कारण मी गावखेड्यातल्या अनेक फिल्म्स केल्या आहेत. आता शेण सारवणं वगैरे यापूर्वी काही फिल्म्समध्ये मी केलेल्या आहेत. मी खरं तर मूळची शहरातली इंग्लिश शाळेत शिकलेली वगैरे अशी मुलगी, त्यामुळे आयुष्यात कधी शेणही हातात घेतलं नव्हतं. पण गेल्या काही वर्षात सगळ्या सलग खेड्यातल्या फिल्म्स केल्या आणि त्यामुळे त्याची सवय झाली. म्हणजे आमच्या नाळ या फिल्मच्या वेळेला तर म्हशीचं दूध मला काढायचं होतं आणि मी महिनाभर एका पुण्याच्या गोठ्यामध्ये जाऊन प्रॅक्टिस करत होते म्हशीचं दूध कसं काढायचं. त्यामुळे आता सवय झाली आहे. आता तुम्ही मला सांगितलं तर मी पटकन दूध काढायला सुद्धा तयार होईन, शेण सारवायला तयार होईन, कळशा घेऊन चालायला तयार होईन. अशी आता एक वेगळंच ट्रेनिंग झालेलं आहे माझं फिल्मच्या माध्यमातून. काही डायलॉग्स पण मला खूप आवडले, कॉमेडी डायलॉग्स होते. जसं तू आपल्या नवऱ्याला म्हणतेस, सरपंच जे आहेत उपसरपंच, त्यांना की तुमच्या डोळ्यावरती काहीतरी परिणाम झालाय, तुम्ही कामवालीला वगैरे पकडलं, अशा पद्धतीचं खूप सुंदर आणि पोट धरून हसले मी सुद्धा. हो, ते ऍक्च्युली म्हणजे कसं असतं की इतकी देखणी बायको घरात असून सुद्धा की तिला असं वाटतं की मी इतकी सुंदर आहे आणि मी इतकी मॉडर्न आहे. म्हणजे हे जे तिचे गैरसमज आहेत, तिला असं वाटतं की नवऱ्याला मान्य आहे सगळं, पण नाही, तरी तो मला समजून कामवालीला मिठी मारतो. बरं, महिलांच्या कॅरेक्टर बरोबर पुरुषांचा अहंकार सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळालेला आहे. जेव्हा बायको सरपंच होऊन गाव बदलायला लागते त्यावेळेस सगळ्या पुरुषांना त्रास व्हायला लागतो. ते कशा पद्धतीने चित्रित करता आलं, कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे. जेव्हा महिला पुढे गेल्यानंतर पुरुषांना कसा त्रास होतो हे सुद्धा तितकंच दाखवणं आवश्यक आहे. त्याशिवाय पुरुषांनाही कळणार नाही की आपण कुठे चुकतोय. अगदी खरं आहे. आणि वेबसिरीजमध्ये फार उत्तम
पद्धतीने ते सगळा अहंकार पुरुषी आलेला आहे. खरं तर सुरुवात इथूनच असते की बाईला उभं करायचं, कारण ती बावळटच समजली जाते. म्हणजे तिला काही अक्कल नाही, ती 12वी पर्यंत शिकलेली, घरात धुणं भांडी करणं, स्वयंपाक करणं, शेण सारवणं एवढंच तिचं काम. तिला आपण उभं करू आणि खरी बुद्धिमत्ता आपल्याकडे, खरी ताकद आपल्याकडे, ती एक उभी आहे म्हणून तिला उभं करू, अशी सुरुवात होते. पण जसं वेबसिरीजमध्ये दाखवलंय की ती इतक्या गोष्टी, एखादी हाऊसवाईफ, एखादी घरात काम करणारी बायको ही इतकी समर्थ असते, अनेकदा तिला अनेक प्रश्न सोडवायची सवय असते. आमच्या वेबसिरीजमध्ये एक वाक्य सुद्धा आहे जिथे माझी सासू असं म्हणते की बाईने एक काम हाती घेतलं ना तर ती पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही ते काम. ही ताकद बायकांमध्ये असते आणि ते हळूहळू त्या नवऱ्याला रिअलाइज व्हायला लागतं की अरे हिला केलं आपण उभं आणि हिला बावळट समजत होतो, तितकी ती बावळट नाहीये. ती गावातल्या अनेक महिलांशी तिचे कनेक्ट्स आहेत, ती अनेकांचे प्रश्न सोडवती आहे. जे आपण नाही केलं ते पुढाकारांनी तिने अनेक कामं केली आणि मग कुठेतरी त्याचा इगो दुखावला जातो की ही आपल्यापेक्षा हुशार कशी निघाली. पण स्क्रिप्ट आमचं इतकं छान आहे, कुठलीही कॅरेक्टर अशी निगेटिव्ह नाही, कुठलीही कॅरेक्टर अशी एककल्ली नाही. त्यामुळे किशोर कदमनी फार सुंदर काम केलं नवऱ्याचं. आणि तो एकीकडे त्याला इगो प्रॉब्लेम असतो, एकीकडे तो हर्ट होतो की अरे वाटलं होतं त्याच्यापेक्षा ही हुशार निघाली, पण दुसरीकडे त्याला हे पण माहिती असतं की आपली बायको हुशार आहे, बायको हा आपला अभिमान आहे आणि तिच्या हुशारीला आपण सपोर्ट केलं पाहिजे. त्यामुळं तो अनेकदा जेव्हा दुसरी पॉलिटिकल बाजू असते, पॉलिटिकल माणसं असतात ती जेव्हा त्याचा गैरफायदा घ्यायला लागतात, तेव्हा तो हे पण सांगतो की बायको माझ्या मुठीत जरी असली तरी मला अभिमान आहे माझ्या बायकोचा आणि गावचं सौभाग्य आहे माझी बायको ही. अशा त्या छान ह्युमन लेवलची किशोरची ती कॅरेक्टर आणली याच्यामध्ये. याच नोटवर मी सांगते, तुम्ही सगळे बघतच असाल सौभाग्यवती सरपंच. 1-2 सीन फार गोड आहेत जिथे रिव्हील होतं की महिला आरक्षण आहे या सरपंच पदासाठी आणि हिला तयार करायला किशोरदादा तिला हातात पाणी आणून देतात किंवा अगं माझ्या खुर्चीवर बस म्हणतात आणि स्वतःच्याच घरात स्वतःचाच नवरा पाणी देतोय, खुर्ची देतोय, या गोष्टीचं बाईला टेन्शन येतं. किंवा आता माझं कॅरेक्टर, मी तर इतकी आगाऊ आणि थोडीशी फॉरवर्ड आहे, पण तरी आता मी सरपंच होणार म्हणून मी नवऱ्याच्या जागी बसते आणि तरी नवरा आल्यावर मला त्या गोष्टीचं टेन्शन येतं. म्हणजेच पुरुषी अहंकार आहेच, पण तो अहंकार बायका इतके दिवस कसं जपत आलाय, त्या अहंकारावर आपण काय फुंकर घालत आलोय आणि ते जरा चित्र बदललेलं. आपलंच काही मीही विचारते माझं काही चुकलंय का, किंवा मी तो विषय एवढं चांगलं का वागताय तुम्ही, किंवा मी त्याचं लक्ष गेलंय मी कुठे बसल्याचं बघून मी तो विषयच बदलते की काय झालं ग्रामपंचायतीत वगैरे, असा विषय बदलते. म्हणजेच तो अहंकार असणं हे आपण किती गृहीत धरलंय आणि रादर त्याच्यावर आपण सतत पांघरूणच घालत आलोय की तो असलाच पाहिजे, पुरुष आहे म्हणल्यावर अहंकार असलाच पाहिजे. तर तेही चित्र कसं बदलत जातं हे या सिरीजमधनं नीट बघता आणि येईल. चित्र बदलण्याच्या अपेक्षेनेच खरं तर सौभाग्यवती सरपंच ही वेबसिरीज आलेली आहे आणि अपेक्षा करूयात ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद मिळतोय OTT प्लॅटफॉर्मवरती तोच प्रतिसाद इथून पुढे मिळेल आणि अशाच सुंदर वेबसिरीज आमच्या भेटीला येतील आणि तुमचा अभिनय आम्हाला पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळ्याजणी NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात यासाठी. तर सौभाग्यवती सरपंच ही वेबसिरीज आपल्या भेटीला आलेली आहे, उत्तम प्रतिसाद मिळतोय. ग्रामीण भागातलं राजकारण, तिथली परिस्थिती, महिलांची परिस्थिती, तिथला संघर्ष याचं प्रतिबिंब या वेबसिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की OTT प्लॅटफॉर्मवरती ही वेबसिरीज पहा. NDTV मराठीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार. हे आहे NDTV आणि आपण पाहत